आखाती देशांमधील युद्धाच्या आगीचे संपूर्ण जगाला चटके बसायत. यातून कुठलं क्षेत्र सुटलेलं नाहीये. या युद्धाच्या वणव्यामध्ये सर्वाधिक होरपळ झाली देशातील भाजीपाला आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांची. आधीच आसमानी संकटानं रडवलेल्या बळीराजाला आता युद्धाने सुद्धा रडवायला सुरुवात केली आहे. गेल्या 10 ते 12 दिवसात हजारो टन फळं आणि भाजीपाला बंदरात अडकून पडलाय. आखातामध्ये जाणारा मार्गच बंद झाल्यानं तो तिथपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. परिणामी आधीच अडचणीत असलेला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये फक्त भाजीपाला निर्यातीचं उदाहरण घेतलं तरी कोट्यावधींचा व्यापार संकटात सापडलेला आहे. UAE मध्ये 2,38,121 टन, कुवेतमध्ये 47,123 टन, कतारमध्ये 37,844 टन, सौदी अरबात 26,257 टन, बहरीनमध्ये 20,418 टन, इराकमध्ये 3,613 टन. युद्धाच्या अगोदर या टरबुजाला 20 ते 25 रुपये मागणी होती. तर त्यावेळेस का 2 ते 3 दिवस टरबुजाला काढण्यास वेळ होता. नंतर 2-3 दिवसांनी व्यापारी चक्रा मारायला लागले. तर डायरेक्ट ते सांगायला लागले आता युद्ध चालू आहे, ट्रान्सपोर्ट बंद झालेला आहे. तर त्यामुळे आम्ही आता 5 ते 6 रुपये किलो मागत आहे. माल काढण्याच्या वेळेस जेव्हा माल तयार होतो त्यावेळेस व्यापारी मनमानी करतात आणि भाव कमी मागतात. आता मागच्या 8-15 दिवसापूर्वी 1500, 2000, 2200 या रेट मध्ये केळी हे पीक कापलं जात होतं. पण आता युद्धाच्या नावावर ते 1800 रुपयावर घेऊन आले आहेत. तर शासनाने काहीतरी या गोष्टीकडे बघून दखल घ्यायला पाहिजे. प्लास्टिक मल्चिंग झालं, पीव्हीसी पाईप झालं, या साहित्याचे दर आजच्या घडीला 30 ते 40% वाढलेले आहेत. आणि हे वाढलेले दर जे आहेत, शेतकरी आमच्यापर्यंत जेव्हा येतो आम्ही त्यांना सांगतो तर शेतकरीच्या मनामध्ये या गोष्टी बद्दल असंतोष दिसत आहे. आणि ही परिस्थिती जर अशीच राहिली तर येणारा जो खरीप सीझन आहे, ज्याला शेतकऱ्यांना खरीप सीझनाच्या आधी ह्या सर्व गोष्टीची तयारी करायची असते, तर ह्या वाढीव दरामध्ये शेतकरी खूप फार मोठ्या संकटात येणार.